त्या दिवशी मला ईमेल आला की तुमची गाणी रिजेक्ट झाली आहेत. अरे देवा, तर मी एक वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ही कशी न्यूज असेल आता विचार करा. मीटर मीटर दाखवा ना, मजा येते. हे चांगलं झालं, हे पीस माझ्या ह्या व्हिडिओ ह्या इंटरव्ह्यूचं बेस्ट पीस आहे. हा पंजाबीचं मीटर ते बल्ले बल्ले हा मीटर झाला पंजाबीचा. इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर तिथे जॉब न करता म्युझिक मध्ये येणं हा एक डिसिजन होता. चुकीचा नाही झाला तो, चुकीचा नाही झाला हे या गाण्यामुळे मला वाटलं. या सिरीज मध्ये जितूराज गणपतीबद्दल वेगवेगळ्या स्टार्स बरोबर बोलणार आहे, त्यांच्या काही पर्सनल अनुभवांबद्दल बोलणार आहे आणि त्या स्टार्सला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित अजून रेडिओवर किंवा टेलिव्हिजनवर कोणीही प्रयत्न केलेला नाही. सुहित अभ्यंकर माझ्या स्टुडिओमध्ये आहे. सुहित, नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सुहित अभ्यंकर म्हणजे एकदम असं स्ट्रॉंग व्यक्ती ना, फॅमिली एकदम स्ट्रॉंग. हो. पुण्यातली की मुंबईची? पुण्याची. ज्यांना माहित नाही सुहित अभ्यंकर, मराठी ऑडियन्सेसमध्ये कदाचितच असतील ना कोणी असे ज्यांना सुहित अभ्यंकर या नावाशी परिचय नसावं. हा, म्हणजे मी मराठीमध्ये अपकमिंग आहे, तसा हिंदीमध्ये सुद्धा अपकमिंग आहे. अपकमिंग आर्टिस्ट आहे, दोन्हीकडे अपकमिंग आहे. दोन्ही फील्डमध्ये अपकमिंग आहे. याचे फायदे असतात की नुकसान? ऑफकोर्स फायदे असतात. मला वाटलं नुकसान म्हणजे. नाही नाही, नक्कीच फायदे असतात. कारण मराठी माणूस जर हिंदी ऑडियन्सच्या, हिंदी इंडस्ट्रीमध्ये जर पुढे जात असेल तर तो नक्की सपोर्ट करतो मराठी ऑडियन्स. ओके. कारण हिंदी जसं पूर्ण भारतामध्ये सगळे लोक ऐकतात, त्यांची गाणी ऐकतात आर्टिस्टची, तसं त्यांना ते प्राऊड फिलिंग वाटतं की आपला मराठी माणूस पुढे गेला जगामध्ये किंवा भारतामध्ये. हे आपण हिंदीबद्दल बोललो ना, की हिंदीमध्ये त्याला हिंदीमध्ये सपोर्ट मिळतो. म्हणजे मला बरेचसे हिंदी माझी जी गाणी आहेत त्याला मराठी ऑडियन्स कमेंट करतात माझ्या गाण्यांवरती आणि सांगतात की खूप भारी वाटलं मित्रा. एखादा मराठी भाऊ जर हिंदीमध्ये जातो तर त्याला सपोर्ट मिळतो, पण मराठीमध्ये जेव्हा उभरता हुआ कलाकार बनून तू करतोस कार्यक्रम, प्रयत्न, शोज, गाणी, तेव्हा तिथला प्रतिसाद कसा असतो? तिथे सुद्धा खूप छान प्रतिसाद येतो. ओके. माझं आत्ताच नुकतं एक विठूचा गजर म्हणून गाणं प्रचंड फेमस झालं. तू आत्ता म्हणालास, पण ह्या गाण्याबद्दल मी काहीतरी अंदर की बात ऐकली की हा 2-3 वर्ष आधीच. 2 वर्षापूर्वी गाणं रिलीज झालंय. ओके. पण ते मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी इंस्टाग्रामला एवढं पीक झालं की ते गाणं एका दिवसात त्याच्यावरती 37,000-38,000 रील्स बनले. काय म्हणता का? ह्या इन्स्टाचं हे अल्गोरिदम आहे माहिती, जे कळत नाहीये. किंवा माझी पण एखादी जुनी रील जी आपण विसरलेली आहे ती अचानक येते आणि ती व्हायरल वगैरे व्हायला लागते आणि कंटिन्युअस 2 वर्ष ते टॉप 10 ला ट्रेंडिंग आहे. तर सुहित अभ्यंकरने कोणकोणत्या प्रकारचे जॉनर्स प्रयत्न केलेले आहेत? भजन, चित्रपट, सारेगमपधनिसा, गो ऑन. येस. तर मी मराठीमध्ये बरेच प्रयोग केलेले आहेत. मराठीमध्ये जसं मी सांगितलं असं विठूचा गजर. सॉरी मी इंटरप्ट करणार आहे, माझी सवय आहे केव्हा तरी असं इंटरप्ट करतो काही ऑब्झर्व केल्याच्या नंतर. त्याने दाढी उगीच ठेवलेली आहे. कारण दाढी नसती ठेवली तर त्याला डिंपल पडत आहेत, ते डिंपल्स आणखी क्लिअरली दिसले असते. आता माझ्या जवळ अर्थात उभा आहे म्हणून मला ते डिंपल्स दिसत आहेत, दाढीमध्येही दिसत आहेत है ना. दाढी काढ. पर्सनल चॉईस. ओके. गोईंग बॅक टू द सॉन्ग. तर मराठीमध्ये मी हे गाणं केलं आणि त्याच्यामध्ये गाण्याची खासियत अशी की त्याच्यामध्ये 5-6 लँग्वेजेस आम्ही यूज केलेल्या आहेत एका गाण्यामध्ये. कोणत्या? मराठी असेल, मराठी आहे, गुजराती आहे, पंजाबी आहे, इंग्लिश सुद्धा विठूच्या गजरमध्ये आहे. वाव. येस. तर तो आम्ही प्रयोग केला आणि तो सगळ्या मराठी ऑडियन्सने ऍक्सेप्ट केला, त्याबद्दल धन्यवाद. आणि तसंच त्याप्रमाणे मी डान्स नंबर्स केलेले आहेत, रोमॅन्टिक सॉंग्स केलेले आहेत. पण हा विठूचं गजर हे जे गीत आहे ते आता जेव्हा व्हायरल व्हायला लागलं तेव्हा तो ओरिजिनल आहे तोच व्हायरल होतोय की तुम्ही नवीन पुन्हा केलेलं व्हायरल? नाही, ओरिजिनल जे आहे तेच आता ओरिजिनल कुठे झालं होतं? चित्रपटात, टेलिव्हिजन? नाही, ते इंडिपेंडंट एका म्युझिक लेबलवरती आम्ही रिलीज केलं, सिंगल रिलीज केलं होतं आणि ते लोकांनी उचललं. क्या बात आहे. इंग्रजीमध्ये लिरिक्स आठवतील का? एखाद 2 वाक्य गाऊन जरासं. आणि असंही तहेतुल आणि तरुण जसं म्हणतो तहेतुलमध्येही सांग, बोलून दाखव इंग्रजीचे लिरिक्स. एक सेकंड. विठूचा गजर इंग्रजीमध्ये. जय हरी विठ्ठल. वी आर फ्लोईंग, यू आर द फ्लो, यू आर विदिन अस, वी नीड टू नो. यू आर फ्लोईंग. आपण सर्वांनी बोलायचंय बरं का. तुम्ही जे व्हिडिओ बघताय तुम्ही पण बोलायचंय. रेडिओवरती जे जितूरातला ऐकतात आपण सर्वांनी बोलायचंय. वी आर फ्लोईंग, विठुराया, यू आर द फ्लो, यू आर द फ्लो,
यू आर विदिन अस, यू आर विदिन अस, वी नीड टू नो, वी नीड टू नो. याचं क्रेडिट अक्षय राजे म्हणून एक माझा मित्र आहे, त्यांनी लिहिलेलं, त्याला जातं. क्या बात आहे. अक्षय शिंदे. अक्षय गुड. सर्व गाण्यांना म्हणजे हे मला का आवडलं असं विचार, जितुरात तुला हे सडली इतकं का आवडतंय, का आवडतंय ह्याचं कारण यंदा जेव्हा विठू माऊलीचं गजर आपण करत होतो, म्हणजे वारकऱ्यांची पंढरीकडे जेव्हा साथ निघाली होती, तेव्हा विठूंचं जे ओरिजिनल भजन आहे, अभंग आहे, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, त्याला मी हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं. क्या बात आहे. आणि रेडिओवरती ऑडियन्सेसचा बलाढ्य प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे मला हे आवडलं. प्रत्येक गाण्याला अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे. इंग्रजीचा प्रतिसाद कसा होता? इंग्रजी त्या गाण्यामध्ये जवळजवळ मी सांगितलं तसं 5-6 लँग्वेज आम्ही कव्हर केलेल्या आहेत. तर काही लोक इंग्रजी पार्टवरती रिलीज बनवत आहेत, काही लोक विठूच्या गजरवरती बनवत आहेत, काही लोक पंजाबी पार्टवरती बनवत आहेत. असं वेगवेगळ्या प्रकारे लोकांचं. आणि हे सगळे राजे साहेबांनी लिहिले? येस, अक्षय राजे. क्या बात आहे. त्यांना ह्या सगळ्या भाषा येतात का? त्यांनी त्यांच्या मित्रांकडनं, नेबर्सकडनं, काही जे आहेत ओळखीमधले, अरे तुला तेलुगू येतं का, अच्छा हे. त्याच्याबरोबर बोलताना त्याने एक फार मस्त गोष्ट मला सांगितली. आणि आज जितुरात ज्याने रेडिओवरती अशा प्रकारच्या गोष्टी भरपूर केलेल्या आहेत, मला ते आवडलं. त्याचं स्वतःचं एका प्रकारचं संघटन आहे. त्या संघटना ज्यांच्या बरोबर तो गाणी वगैरे बनवतो, हा, त्यांच्याबद्दल सांग सुहित. आता माझे मित्र, जसे मी इंजिनिअरिंग संपूर्ण पूर्णपणे आता कोणत्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं होतं? मी पुण्यामध्ये झील इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग केलं. यू एकदम टिपिकल पुणेकर का? मुंबईला किती वेळ झाली? आता हिंदी चित्रपट मिळाला, आता 2 वर्षच झाले मुंबईला आले. आम्ही सरफिराबद्दल बोलू, नंतर बोलू. तर ते इंजिनिअरिंग करताना काय झालं? तर तेव्हा मी गाणी बनवायचो, आणि गाणी बनवून आमच्या इथे फिरोदिया करंडक, पुरुषोत्तम करंडक फेमस आहे, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये मी गाणी बनवायचो. कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही परफॉर्म करायचो एकत्र. असा आमचा बँड पण होता. मग प्रत्येक जण त्यांच्या जॉबला. आणि बँडचं नाव काय होतं? आरोह नावाचा बँड होता. हे सगळं पुण्याला व्हायचं. आणि मग त्यामध्ये अनेक मेंबर्स आमचे होते, बँड मेंबर्स होते. आणि असं नव्हतं आमचं की अरे आम्ही एवढेच मेंबर्स. जो म्युझिक ज्याला आवडतंय, जो काय करू शकतो तो जॉईन करू शकतो, अशा प्रकारचं आमचं होतं. नाईस आयडिया. आणि ते त्या सगळ्यांनी गाणी बनवायची आणि तुम्हाला द्यायची? नाही, गाणी मी कंपोज करायचो, आणि बेसिकली म्युझिशियन्स आम्हाला जॉईन व्हायचे, सिंगर्स जॉईन व्हायचे, लिरिसिस्ट जॉईन व्हायचे. असं करून आम्ही. किती वर्ष चाललं प्रकरण? आता हे ऑलमोस्ट 2012 पास आउट आहे मी. ओके. आणि आता 2024 म्हणजे 12 वर्ष मी कंटिन्युअस म्युझिक मध्ये काम करतो. तुझ्या बरोबर सध्या जी तुझ्या संघटनामध्ये जोडलेली आहेत, ही सगळी त्या इंजिनिअरिंग कॉलेज पासून आलेली टीम आहे. मग सध्या द मोस्ट इम्पॉर्टंट मेंबर्स ह्या टीमचे कोण आहेत? बरेचसे लोक आहेत. एक राजेश्वरी पवार म्हणून एक खूप सुंदर सिंगर आहे. नंतर सौरभ साळुंके म्हणून सुंदर सिंगर आहे. निखिल मुडगे म्हणून माझा मित्र आहे, तो पण एक चांगला सिंगर आहे. त्याच्यानंतर जसं मी अक्षय राजे बोललो, लिरिसिस्ट आहे, तो एक आहे. गणेश निगडे म्हणून माझा एक चांगला मित्र आहे, तो एक लिरिसिस्ट आहे. त्यांनी माझ्या हिंदी चित्रपटांमध्ये बरीचशी गाणी लिहिलेली आहेत. नंतर काही जे काय म्हणता येईल प्रोड्युसर्स आता, किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स बनलेले आहेत, ते त्या फील्डमध्ये काम करतात, ते सुद्धा माझ्याकडनं गाणी मागतात. असे बरेचशी आमची मोठी झालेली आहे. येस येस येस. सर्व जे उभरते कलाकार आहेत त्यांनी अशा टीम्स बनवा, म्हणजे कदाचित तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही. म्हणजे मुश्किल. सरफिरा कसं मिळालं इथे विचारणं परफेक्ट ठरेल. येस. हिंदी चित्रपट सरफिरामध्ये त्यांचा डेब्यू झालेला आहे. आता सरफिराची स्टोरी थोडीशी मोठी आहे, मी शॉर्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. रेडिओ स्टाईल मध्ये, म्हणजे आरजेस बोलतात तसं, एका मिनिटामध्ये. ठीक आहे. तर प्रेझेंटिंग आरजे सुहित अभ्यंकर विथ जितुरात. नाही. तर म्युझिक सुपरवायझर आता ही कन्सेप्ट आलेली हिंदी चित्रपटांमध्ये, की जे गाणी योग्य ठिकाणी पिच करतात, योग्य ठिकाणी त्याचे सिच्युएशन बघतात, फिल्मला काय जरूरत आहे ते बघतात, आणि तुमच्याकडचं गाणं तिथे पिच करण्याचा प्रयत्न करतात. लेट मी अंडरस्टँड दिस. म्हणजे हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे जो बॉलिवूड, मराठी चित्रपट, गुजराती सगळ्यांमध्ये इंट्रोड्यूस झाला, की फक्त हिंदीमध्ये आहे. आणि हिंदीमध्ये अनेक वर्ष चालले, पण लोकांनी हे नोटीस केलेलं नाहीये. मी नाही केलं. आता तू सांगतोय म्युझिक काय म्हणतात त्याला? सुपरवायझर्स म्हणतात. म्युझिक सुपरवायझर. हे काय करतात? चित्रपट बघतात, चित्रपटाची स्टोरी त्यांना माहिती असते, चित्रपटामध्ये काय रिक्वायरमेंट आहे ते माहिती असतं, किंवा लेबलची रिक्वायरमेंट त्यांना माहिती असते. त्याप्रमाणे ते गाणी चूज करून त्यांच्याकडे गाणी येतात, त्यांच्याकडे गाणी ते बनवतात. इफ आय एम अ प्रोड्युसर किंवा प्रोग्रॅमर किंवा सिंगर ऑर अ कंपोजर, मी माझी गाणी बनवायची आणि ह्या सुपरवायझरला जाऊन द्यायची. करेक्ट. आणि मग ते प्रोड्युसर्स, डिस्ट्रीब्युटर्स बरोबर बसतील आणि माझ्या गाण्याला सेटअप करतील. करेक्ट. तुमच्यामधून कुणीही असं जर करत असेल, प्लीज येऊन मला भेटा, मी तुमची भेट अभ्यंकरांबरोबर करून देतो. मग तू अशा एखाद्या सुपरवायझरला भेटलास की सुपरवायझरला भेटलो. 2 नाव विचारणं अलाउड आहे? येस. 2 महत्वाची लोक आहेत याच्यामध्ये, मेघा बाली म्हणून आणि अझीम दयानी म्हणून. ओके. दोघांचे मी धन्यवाद इथे मानतो. आम्हीही म्हणतो त्यांना. मी बोलणार आता स्टुडिओमध्ये, तुम्ही या. येस.
तर त्या दोघांना मी जवळजवळ 2 वर्ष गाणं पिच करत होतो. 2019ला मी पहिल्यांदा ईमेल पाठवला त्यांना, आणि त्या ईमेलमध्ये पहिला माझा वाढदिवस होता त्या दिवशी, आणि त्या ईमेलमध्ये वाढदिवस पुन्हा आहे का? कोणत्या वाढदिवस? 2019चा वाढदिवसाची डेट काय? 23 डिसेंबर. 23 डिसेंबर त्याची वाढदिवस आहे सगळ्या फॅन्ससाठी. ओके. तर त्या दिवशी मला ईमेल आला की तुमची गाणी रिजेक्ट झाली आहेत. अरे देवा. तर मी एक वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ही कशी न्यूज असेल आता विचार करा. तरी मी हरलो नाही तेव्हा, आणि हे केलं, त्यांना उलटा ईमेल केला की तुमच्याकडे काही रिक्वायरमेंट असेल तर मला सांगा, मी त्याप्रमाणे गाणी बनवू शकतो, ही माझ्यात कॅपॅसिटी आहे. आणि मग ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांना आवडला, आणि मी जवळजवळ त्यांच्यासाठी 2 वर्ष गाणी बनवत होतो. आणि 2021 मध्ये सरफिराचं गाणं सिलेक्ट झालं, आणि 2024 मध्ये गाणं भरपूर समुद्र पार करावे लागले. बापरे. त्याच्यानंतर सरफिरा, म्हणजे ह्याच्या अगोदर तू त्यांना भरपूर गाणी दिली आहेस? मी त्यांच्याबरोबर बरंचसं काम करत होतो. काही त्यांनी सांगितलेल्या फीडबॅकवरती काम करतो, तू अशी बनव तशी बनव, अशा प्रकारे मी अनेक गाणी बनवली, त्यांना पिच केली. आणि मध्ये तर लॉकडाऊन लागलं होतं, त्यामुळे आम्ही भेटू नाही शकलो. म्हणजे लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट सांगितलीस तू? हा, लॉकडाऊनच्या आधीपासून मी प्रयत्न करतोय, आणि 2021 साली गाणं माझं सिलेक्ट झालं सरफिरासाठी. आणि त्यात सुद्धा म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे, एक छोटंसं उदाहरण सांगतो की मी आता प्रीमियरला आमच्या डिरेक्टर मॅडम आहेत त्यांना भेटलो, सुधा कोंगारा. त्यांनी मला सांगितलं जेव्हा तुझं गाणं आलं त्याच्या कॉम्पिटिशनला 7 गाणी होती, 7 गाणी मला ऐकवली गेली, आणि 7 गाण्यांमधनं मी तुझं गाणं चूज केलं. तर मी ऑफकोर्स त्यांना खूप थँक्यू म्हणतो की त्यांनी गाणं चूज केलं. थँक्यू. आमच्या महाराष्ट्राच्या एका मुलाला तुम्ही बॉलिवूडमध्ये घेऊन गेला. येस. पेमेंट वगैरे म्हणजे अंदर की बात नको सांगू, एक्झॅक्ट नको सांगू, पेमेंट वगैरे कसं देतात आजकालच्या लिरिसिस्ट, कंपोजर, सिंगर्सला? पेमेंट म्हणायला गेलं तर मराठीमध्ये आपण म्हणतो ना के मध्ये आहे, आणि हिंदीमध्ये एल मध्ये आहे. म्हणजे हिंदीकडे दौड जास्त आहे. सरफिरामध्ये एक गाणं आहे, सरफिरामध्ये जे तू गायलंस आणि कंपोजही केलंस. गायलं, कंपोज केलं. करेक्ट. लिरिसिस्ट कोण आहेत त्याचे? मनोज मुंतशीर सर. मनोज मुंतशीर. हाऊ कॅन आय फॉरगेट. येस. मला मनोज सरांना खूप थँक्यू म्हणायचंय, कारण त्यांनी एक सिक्सर लाईन, मी म्हणेन सिक्सर लाईन लिहिलेली आहे या गाण्यामध्ये. व्हॉट इज सिक्सर लाईन? सिक्सर लाईन म्हणजे की जी एक नॉर्मल ऑडियन्स जेव्हा पहिल्यांदा गाणं ऐकतो ती लाईन पण त्याच्या कानात बसते, अशी माझ्यासाठी ती सिक्सर लाईन आहे. अच्छा, सिक्सर फटक्या. सिक्सर लाईन. मनोज मुंतशीर सिक्सर. मैं बुलाने वाला हूं स्टुडिओ में. हाँ, ती सिक्सर लाईन अशी बोलून दाखवा. तू जुदा हो के देख ले, है जुदाई का दर्द क्या, जीना उसके बिना है तो जीने मरने में फर्क क्या. खुदाया. मग सर्वप्रथम गाणं हिंदीमध्ये डेब्यू मनोज मुंतशीर बरोबर झालेलं आहे, आणि अक्षय कुमार रेडिओ मिर्चीचा फेवरेट. मी जेव्हा 3 दिवसाच्या सुट्टीवर गेलो होतो एकेकाळी, तेव्हा 3 दिवसासाठी अक्षय कुमार आमचा आरजे झाला होता. म्हणून ह्या चित्रपटामध्ये सरफिरामध्ये ही रेडिओचा जरासा रेफरन्स आहे की जीतूराज का प्रॉक्सी यार अक्षय कुमार. उभरते हुए जे गीतकार आहेत आमच्या ह्या मित्रासारखे, त्यांच्यासाठी व्हॉट इज, म्हणजे मीटर काय आहे? मी मीटर भरपूर ऐकत असतो. आता मीटर म्हणजे कसं म्हणता येईल, एक 2 प्रकारे म्हणता येतं. एक तर बीट वाईज म्हणजे 3x4, 7x4, 4x4. टेक्निकल झालं, बरोबर समजा. 6x. जे विद्यार्थी मित्र ऐकतात जरा लक्ष देऊन ऐका, सुजित अभ्यंकर तुम्हाला ट्रेन करतोय. मीटर मध्ये गाणं बसलं पाहिजे. तर मीटर म्हणजे आता काय, तर 3x4, 4x4, 6x4 हे तालाची फोड करणारं मीटर आहे. ओके. आणि त्या ह्याच्यामध्ये जसं आपण आता मी रिदम नुसार तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करतो. हो, रिदम. कारण नाही तर मला हे असं वाटतं कपड्याची साईज सांगता. तर हा 4x4 मीटर आहे. 1 सेकंड. सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर ऐका, परत लक्ष देऊन. सुजित अभ्यंकर ट्रेनिंग देतो. ओके. ट्रेनिंग ऑफ म्युझिक आणि लिरिक्स राईट हिअर. हा 4x4 मीटर. 4x4 मीटर. आता हात जर आपण 3x4 मध्ये मीटर घेऊन गेलो तर हा 3x4 मीटर आहे. ओके. आता हा जर 6x8 किंवा साऊथ मध्ये आपण घेऊन गेलो तर हा 4x4 मीटर झाला. साऊथ मध्ये वेगळा मीटर असतो तिथल्या ऑडियन्सच्या प्रमाणे. हे जे 3 मीटर सांगितले ह्याच्यामध्ये मराठीसाठी कोणतं आहे? मराठीसाठी आपण फोक मीटर घेऊ शकतो, जो की 6x8 मध्ये बसतो. म्हणजे अजय अतुल सगळी गाणी ह्या मीटरमध्ये बसवत असत का त्याच्यात माहिती? फोक नाही असं नाही म्हणू शकत आपण, पण हा एक बेसिक फोक रिदम आपण म्हणू शकतो. आपल्या जसा ढोल ताशा आहे, धन 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 तकड तक तकड तक तकड धन 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 धन. हा जो एक नाशिक. हिंदीमध्ये पॉप्युलर कोणतं मीटर आहे? हिंदीमध्ये 4x4 मीटर मध्ये जनरली जास्त गाणी होतात, कारण रोमॅन्टिक सॉंग सगळे 4x4 मध्ये आहेत. हिंदीमध्ये जास्तीत जास्त रोमॅन्टिक सॉंग्स आहेत. काय हिंदीची परिस्थिती झालेली आहे बघा. आणि अजून एक म्हणता येईल की पंजाबी तालामध्ये जे मीटर वापरलं जातं
जशी कजरारे वगैरे अशी जी गाणी आहेत ते सुद्धा मीटर भरपूर फेमस आहे. किंवा कुठलं ते मस्त मलंग मला मस्त मला मीटर दाखवा ना, मजा येते. हे चांगलं झालं, हे पीस माझ्या ह्या व्हिडिओ ह्या इंटरव्ह्यूचं बेस्ट पीस आहे. पंजाबीचं मीटर बल्ले बल्ले हा मीटर झाला पंजाबीचा. हे नई गोष्ट माहिती पडली की संगीतबद्ध होण्यासाठी मीटरमध्ये गाणं बसलं पाहिजे. म्हणजे हा मेसेज सगळ्या रायटर्ससाठी आहे जे लिरिक्स लिहितात त्यांच्यासाठी. पण हा एक रिदम, बेसिक रिदम आहे. आता याच्यावरती तुम्ही ट्यून कशी बांधताय, त्या ट्यून मध्ये किती मात्रा आहेत. आता समजा मी एखादा जस्ट एक कुठली पण ट्यून घेऊया आपण, टरा टा 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 ही एक ट्यून आहे. आता टरा टा 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 याच्यामध्ये किती मात्रा आहेत, तर टरामध्ये ट र ही या 2 मात्रा झाल्या, ट ची एक मात्रा, र ची एक मात्रा. पण हे आपण जेवढं कॅल्क्युलेशन करत जाऊ तेवढं अवघड होत जाईल. जसं तुम्ही फील मध्ये, आता मला समजा एखादं गाणं लिहायचं याच्यावर, टरा टा 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 ही समजा ट्यून आहे, तू तो मेरी है रे, इथे बनवलं, आता बनवलं लाईव्ह. आता हे बसतं याच्यामध्ये, कारण तू मध्ये त आणि ऊ ची ही ह्या 2 मात्रा झाल्या, तू तो मेरी है रे, राईट, हे ह्या ट्यून मध्ये बसलं. तर ते फील नुसार मला आता माहिती, मी कॅल्क्युलेट नाही करते आता. तर ही प्रॅक्टिस लिरिसिस्टनी केली पाहिजे. तर ही प्रॅक्टिस कसे करू शकतो लिरिसिस्ट, तर बाबा जुनी गाणी जी आहेत त्या गाण्यामध्ये ते जे लिरिक्स आहेत ते रिप्लेस करून स्वतःचे लिरिक्स त्या गाण्यावर. जुनी हाव जुनं म्हणजे वी शुड गो टू 90s, कुठली पण घ्या, 60s, कोणी ती आत्ताच रिलीज झालेलं गाणं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके ओके. जसं मला वाटतं रेडिओ मिरचीच फेमस गाणं आहे, रेडिओ मिरची. त्याच्यावरती तुम्ही वेगळं काहीतरी लिहू शकता. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला म्हणजे ते जे गाणं आहे त्याच्यातनं तुम्हाला समजा रोमॅन्टिक कडे न्यायचं असेल तर तुम्ही तिकडे न्या, डान्स नंबर मध्ये न्यायचं असेल तर तिकडे न्या, असा तुम्ही प्रयोग करत त्याच्यावर. बघा काय डेव्हलपमेंट झालं. आपल्या जनरेशनला हे सगळं माहिती पाहिजे. जेनझी, जे आपण जेनझी म्हणतो त्यांना हे सगळं माहिती पाहिजे. पूर्वीच्या काळात हे सगळं नसावं ना. म्हणजे पूर्वीचीच प्रॅक्टिस आहे. आपण लक्ष्मण प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी होते किंवा नौशाद अली होते, तेव्हापासूनच हेच आहे की आत्ता प्रीतम हे म्हणजे थेरोटिकली हेच आहे. काही काही लोकांना ते ब्लेसिंग वरनं मिळालेलं असतं की त्यांना ते कॅल्क्युलेट नाही करायला लागत. राईट, त्यांना ती ट्यून समजून. आता ही काय म्हणतात, जॉमेट्री फॉलो होते, जॉमेट्री फॉलो होते तंतोतंत. बाप रे, संगीत मुश्किल झालेलं आहे, गीत मुश्किल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तो सर्व्हाइव्ह करतोय. कोविडच्या आधी लिहिलेलं गाणं सरफिरामध्ये हिंदीमध्ये आलं, पण त्याची भक्तिरसामध्ये तुझा हा जो रुझान म्हणतो ज्याला आपण हिंदीमध्ये, तो रुझान आपोआप झाला की इंजिनिअरिंग करताना डोक्याला भरपूर त्रास वगैरे होतो म्हणून धार्मिक झालास वगैरे, असं काय? नाही, असं काही नाहीये. तो माझ्या आयुष्यात एक ऑटोमॅटिक आलेला टर्न आहे. आणि पर्सनल आहे ना, ते विचारता येणार नाही ना आम्हाला. नाही, असं काही नाही केव्हा टर्न झालं. म्हणजे एक इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी देवाकडे कसा वळला, असं म्हणजे असं काही नाही. मी इंजिनिअरिंग नंतर जेव्हा आम्ही बँड शोज वगैरे करायचो तेव्हा बरीचशी गाणी आम्ही, जसं रॉक सॉंग्स असतात किंवा त्या वेळात जी चालायची सगळी रॉक ऑन वगैरे, तेव्हा चित्रपट आला होता, तर सगळ्यांना ऑफकोर्स तशी गाणी बनवायची. तर आम्ही तशी गाणी सुद्धा बनवलेली आहेत. इंजिनिअरिंग वरती मी गाणं बनवलेलं आहे. त्याच्यात हेच चालेल, इंजिनिअरिंग वरती गाणं जरासं गा. आता त्याच्यामधलं एक गाणं मी रिलीज नाही झालेलं पण तुमच्यासाठी मी म्हणतो. तर मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा 40 मार्क पडले तर पास, असं एक त्याच्यामध्ये हे होतं. तर 40 कसे पाडायचे यावरती एक गाणं आम्ही केलं होतं तेव्हा. काय झाले काय कळत नाही, कळले तरी काय वळत नाही, उदास जगा झकास झोपा, उदास जगा झकास झोपा, सॅड सॅड काळीज तुझं माझं काळीज, सॅड सॅड काळीज तुझं माझं काळीज, आणि आता फक्त आठवता 40 40 40 40 40 40. म्हणजे 40 मार्काची फ्रस्ट्रेशन त्या गाण्याच्या थ्रू आली आहे, जे रॉक गाणं झालं. हे अजून कुठे रिलीज झालेलं वगैरे नाहीये, म्हणजे आम्हाला कॉपीराईट इश्यू नाहीये, आपण युज करू शकतो. आणि हे ऐकून एखाद्या म्युझिक डायरेक्टरला आवडलं, कोणत्या चित्रपटवाल्याला आवडलं तर घ्या, राईट्स त्याच्याकडे. तर तेव्हा मी हे गाणं बनवलं होतं आणि ऑफकोर्स त्याचे लिरिक्स त्या काळातल्या ह्याच्यानुसार आम्ही लिहिलेले आहेत. पण तेव्हा जे
आम्हाला फ्रस्ट्रेशन यायचं की अरे यार आता कसे पाडायचे 40, तुझं माझं सॅड आहे काळीज, काय कसे पडणार. आणि आता फक्त आठवत आहे 40 म्हणजे 6 युनिट्स एका रात्रीमध्ये कसे आपण पार पाडणार आहे. राईट. मित्र आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो. तर तेव्हा तू एक युनिट कर, मी एक युनिट करतो, मग एका तासाने आपण दोघं एकमेकांना समजू. मग असं इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला चित्रपटाचं वळण कसं, म्हणजे आई वडील वगैरे काय म्हणाल जेव्हा चित्रपटाकडे वळलास तू? मी आता याची एक छोटीशी स्टोरी सांगतो की मला म्युझिक कंपोजिशन करायला लहानपणीपासूनच आवडायचं. माझ्याकडे छोटा सिंथेसायझर होता कॅसिओ, माझ्या भावाने मला दिला होता तो. तेव्हा त्यांनी म्हणजे 1982 जेव्हा मी बॉर्न पण झाला होता तेव्हा त्याच्या वडिलांनी आणला होता त्यासाठी. आणि तो त्यांनी मला गिफ्ट केला कारण तो US ला निघून गेला होता. आणि मग मी त्याच्यावरती कंपोज करायचो. माझा ऑडियन्स तेव्हा कोणी होता, मी मित्राला लँडलाईनवरनं फोन करून ऐकायचो का हे कसं वाटते. लँडलाईनवरनं फोन करून ऐकत होतं की हे कसं वाटते ऐक वगैरे वगैरे. आणि माझे मित्र ऑफकोर्स कोणी पण मित्र पहिल्यांदा कोणीतरी कंपोज काहीतरी करतोय आणि काहीतरी बनवतोय नवीन म्हणल्यानंतर तो अप्रिशिएटच करतो. आता ती ट्यून ऐकल्यानंतर मला कळतं की हा ठीक आहे अजून मॅच्युरिटी यायला पाहिजे होती. पण तो सपोर्ट मित्रांनी तेव्हा मला केला, त्याचाच फायदा मी आता इथपर्यंत. आणि एक छोटीशी स्टोरी याच्यामधली अशी की त्यामध्ये मी गाणी बनवायला लागलो. जसे 40 गाणे मी मित्रासोबत बसून, हा एक ऍक्च्युअली फॉरवर्ड आलेला एक मेसेज होता. जेव्हा आम्ही SMS करून एकमेकांना हे पाठवायचो की आता फक्त आठवत आहेत 40, त्याच्यावरनं मला सुचलं की अरे हे गाणं बनवू शकतो आपलं. आणि मग मी तेव्हा गाणं बनवल्यानंतर एक वेगळा रेडिओ चॅनल आहे तिथे म्युझिक कंपोजर्सची कॉम्पिटिशन होती. 3rd इयर मध्ये असताना मी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं. मी ती कॉम्पिटिशन जिंकलो. आणि 3rd इयरला असताना मला त्याच्यातनं जे काय गिफ्ट मिळालं ते मी विकून, मला सगळ्यात पहिल्यांदा जे माईक आणि ऑडिओ ड्रायव्हर पाहिजे होता ते मी विकत घेतलं. क्या आवाज आहे. फार परिश्रम करून इथपर्यंत पोहोचलेला आहे तो. गणरायाची कृपा म्हणावी लागेल. व गणपती, आपण सर्व माहिती आहे गणपती आले की मला हे मागायचं आहे, गणपतीसाठी हा उपवास करायचा आहे वगैरे वगैरे. मी यंदा गणेशोत्सवामध्ये सर्व सेलिब्रिटीजला, मुंबईकरांना विचारतोय की जर मूषकाच्या कानामध्ये थँक्यू म्हणायचं आहे की गणराया रे इतकं दिलेलं आहे, त्याच्यामधून एखादी गोष्ट विशिष्टता की गणपती बाप्पा हे दिल्याबद्दल, मिरची बाप्पा थँक्यू, तर सुहित अभ्यंकर कोणती गोष्ट गणपतीला थँक्यू म्हणून ऑफर करेल? गणपती बाप्पा, मी सुहित अभ्यंकर, आणि मला तू हा म्युझिकल सेन्स दिलास त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि मला असं वाटतं हा सेन्स जर माझ्याकडे नसेल तर मी कोणी नाही आता. क्या बात. आणि मी खूप एक नॉर्मल माणूस आहे आणि तो एक युनिकनेस तू माझ्यात टाकल्यामुळे मी आज काहीतरी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतोय. आणि थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आणि त्याच्यामुळे जेव्हा हा इंटरव्ह्यू करतोय जितुराज, तेव्हा त्याच्याकडे ऑलरेडी 2 अशी गाणी आहेत ज्याच्याबद्दल तो आम्हाला फक्त हायलाईट देणार आहे. ती गाणी गाणार नाहीये, जी रिलीज व्हायला अजून वेळ आहे. ती कोणती, काय त्या गाण्याबद्दल काय सांगशील तू? 2 गाणी मी यावर्षी गणपतीची घेऊन येणार आहे. आणि दोन्ही गाणी, एक जे गाणं आहे ते मेलोडियस सॉन्ग म्हणता येईल आपल्याला, की जे गणपतीच्या नावांचं हुक लाईन बनवलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये. आणि दुसरं जे गाणं आहे ते एक ट्रॅडिशनल गाणं आहे की ज्याला आम्ही संस्कृत श्लोक प्लस हिंदी श्लोक असं एकत्र करून नवीन स्टाईलने आम्ही त्याला रिक्रिएट करणार आहोत. आणि जे ऑलरेडी तुझं गणपती गाणं रिलीज झालेलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी सांग ना. गणपतीचं एक गाणं रिलीज झालेलं आहे, हे गणराया म्हणून. आणि ते गाणं नीती मोहन या सिंगरने गायलेलं आहे. आणि नीती मोहन? हो. मराठीमध्ये गायलंय? नाही, मग तिने हिंदीमध्ये गायलेलं आहे. सिरियसली? हे कुठे, म्हणजे काय सिंगल होतं रिलीज झालं? हे सिंगल आहे. तर सोनी म्युझिक वरती हे गाणं रिलीज झालेलं आहे, हे गणराया म्हणून. हे मागच्या वर्षी मी गाणं केलं. आणि गणराया हो नावाचं अजून एक माझं गाणं आहे की जे सागरिका म्युझिक मराठी म्युझिक चॅनल आहे त्याच्यावरती रिलीज आहे. आणि ते लहान मुलांनी गायलेलं आहे. क्या बात आहे. सगळी पुण्याची लहान मुलं? पुण्याची नाही, पुणे, मुंबई, सातारा, इकडची तिकडची, सांगली विंगली अशी एकत्र घेऊन आम्ही सगळे मिक्स. तू ओरिजिनल पुण्याचा आहे? मी ओरिजिनल पुण्याचा. म्हणजे दगडूशेठ गणपती बद्दल विचारणं राहिलं नाही पाहिजे, पण वी कम टू दॅट लेटर. पहिले या गणपती गाण्याबद्दल. तर ते गाणं माझं पहिलं म्हणता येईल की जे हिट झालं ऑर्गॅनिकली. विदाउट एनी प्रमोशन. आणि ते गणपतीचं गाणं आहे माझं, जे मराठीमध्ये आहे. आणि जे पहिलं म्हणता येईल की फर्स्ट म्हणतो ना आपण पहिलं मिलियन हिट केलेलं ऑर्गॅनिकली.
पहिलं मिलियन गाणं, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि सगळ्या लहान मुलांनी ते गायलेलं आहे. म्हणजे एकूण गणपतीची 2 गाणी रिलीज झालीत, ज्याच्यातून एका गाण्याने 1 मिलियन मार्क हिट केलं, आणखी 2 येणार आहेत. मग गणपती बाप्पाला थँक्यू बोलणं बनता आहे. त्याने गणपतीला थँक्यू त्याच्या म्युझिक सेन्स बद्दल बोललेलं आहे. नाईस. दगडूशेठ हलवाई बद्दल कित्येक म्हणजे केव्हा केव्हा मला असं वाटतं ऍज अ मुंबईकर की ह्या सर्व दंतकथा आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये किती सत्य आणि किती मानो न मानो. पण तू ज्या दगडूशेठ गणपतीबद्दल काही सांगशील सर्व हिंदुस्थानामध्ये? मी असं म्हणेन की दगडूशेठ हलवाई पुण्यातला असा एक गणपती आहे की म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं तिथे मंदिर जिथे आहे त्या मंदिराच्या इकडनं कोणीही जरी माणूस गेला तरी देवाला नमस्कार केल्याशिवाय तो पुढे जात नाही. आय मस्ट, सर्वच जे हा इंटरव्ह्यू बघतायत, मी नाव सांगणार नाही, तुम्ही आता जायचं मिर्ची प्लसच्या आमच्या युट्यूब चॅनलला आणि शोधून काढायचं. ही दुसरी व्यक्ती आहे जी एक्झॅक्टली हाच विचार मांडते माझ्या पुढ्यात. ओके, प्लीज हा विचार तू पुन्हा सांग की दगडूशेठ हलवाई गणपतीचं जे मंदिर आहे पुण्यामध्ये तिथे काय, त्या रोडवरनं जाताना तो ऍक्च्युली चौक आहे, दगडूशेठ हलवाई चौकच म्हणतात त्याला, त्या चौकाचं नाव आहे. आणि त्या चौकाच्या म्हणजे तो प्रॉपर सिग्नल आहे आणि तिकडनं गाड्या जातात. तर तिथे ट्रॅफिक होतच, म्हणजे तिथे पोलीस सुद्धा अडवत नाहीत, कारण लोकांची एवढी भक्ती आहे. गाडीवरनं जाताना देवाचं दर्शन घेऊन त्याला नमस्कार करून की बाबा तू आमच्या पाठीशी राहा मनातल्या मनात म्हणून प्रत्येक माणूस, एकही माणूस तुम्हाला असं दिसणार नाही की जो सरळ निघून गेला. आणि चालतानाही जर गेला तर म्हणजे मी तुम्हाला एवढं पण सांगतो, मी त्या रोडनी बसमध्ये सुद्धा बसलेलो आहे, तर बस कंडक्टर आणि बसवाला सुद्धा 1-2 सेकंद थांबून पुढे जातात. काय सुंदर विचार आहे. म्हणजे देवावरची जी भक्ती आहे ती किती अमाप आहे याच्याबद्दल काहीही वर्णन नाही आहे. तुम्ही आम्ही कितीही याच्यावर विवाद करा, तो एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये देर इज नो टू डिस्क्रिप्शन्स. गणपतीवर विश्वास आहे, तो गणपतीबद्दल बोलतो आहे. आणि ह्या वर्षीचे जे सर्वात लोकप्रिय संगीतकार असतील महाराष्ट्रातले किंवा सिंगर्स असतील त्याच्यामधला तो एक आम्ही मानू शकतो, कारण तो मराठीमधून रामसेतू करून हिंदीमध्ये आलाय. हिंदीमध्ये सरफिराचं गाणं आल्याच्या नंतर हिंदी इंडस्ट्रीचा रिस्पॉन्स कसा आहे तुझ्याकडे? हिंदी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रेम मिळत आहे, खूप अप्रिशिएट करतायत लोक आणि गाण्याची तारीफ म्हणता येईल खूप प्रचंड होतीये. रेडिओ मिर्चीवर चालू आहे ते गाणं, म्हणजे इट इज लोकप्रिय. येस. आणि ह्याच्यातनं मला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आता मिळायला सुरुवात झालेली आहे. वेगवेगळे लेबल्स मला अप्रोच करतायत गाण्यासाठी. गाणं आता स्पॉटिफाय ट्रेंडिंग लिस्ट चार्टमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे त्याचा एक गाना.com लाही आहे. येस, रेडिओ मिर्चीमध्ये टॉप 20 मध्ये गेलेला आहे. गानाला आहे, विंकला आहे, सगळ्या याच्यावरती गाणं टॉपमध्ये ट्रेंड करताय. त्याबद्दल लिस्नर्सला धन्यवाद. आणि ह्या गाण्यामुळे मला एक काय म्हणता येईल, स्वतःला एक व्हॅलिडेशन मिळालं की बाबा आपण काही ना काहीतरी करू शकतो. व्हॉट अ नाईस थॉट. स्वतःला हे म्हणजे आत्मविश्वास स्वतःचा थोडा एक्स्ट्रा जागृत झाला की मी काहीतरी बरोबर करतोय. म्हणजे इंजिनिअरिंग सोडलं नाही, इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर तिथे जॉब न करता म्युझिक मध्ये येणं हा एक डिसिजन होता, चुकीचा नाही झाला. तो चुकीचा नाही झाला हे या गाण्यामुळे मला वाटलं. राईट. ह्या गाण्यामुळे ते पुन्हा जस्टिफाय झालं. तर आई वडील घरे जागवत नसतील की बरं झालं रे बाबा संगीतामध्ये गेला. हो, सगळ्यांना ऑफकोर्स अख्ख्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना. सुरुवातीला रिॲक्शन्स काय होतं जेव्हा इंजिनिअरिंग सोडून, आय एम शुअर आता इंजिनिअरिंग करत नाहीये, इंजिनिअरिंग सोडून चित्रपटाचं करिअर करण्याची जेव्हा इच्छा घरी सांगितली असतील तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय होती? त्याच्यासाठी ऍक्च्युअली पुश मला रेडिओच्याच एका माध्यमातून कारण त्या वेळामध्ये म्हणजे 2011 किंवा 10च्या ह्याच्यामध्ये रेडिओवरती आपलं एखादं गाणं वाजणं म्हणजे खूप मोठी गोष्ट सामान्य माणसासाठी आहे. अजूनही आहे. आणि त्याच्यामध्ये माझी 10 गाणी मी कंपोज केली, 10 गाणी वाजवली. मी ती कॉम्पिटिशन जिंकलो. त्याच्यामधनं मला त्यामुळे सगळ्या फॅमिली वाटलं की ओके भाई याच्यात काहीतरी आहे, काहीतरी हा करू शकतो. आणि मी पुण्यामध्ये स्वतःच्या घरी स्टुडिओ सगळ्यात पहिल्यांदा सुरू केला. आणि मग जर्नी एक मग मला पहिला चित्रपट मिळाला मराठीमध्ये. मग मी आणखीन 2-3 चित्रपट केले. मग त्याच्यामध्ये अजूनपर्यंत जी चित्रपट मराठीमध्ये केली आहेत त्यांची नावं सांग ना. मी अतिथी नावाचा चित्रपट केलेला आहे. त्याच्यानंतर आत्ता मागच्या वर्षी मी मुसाफिराचं नावाचा चित्रपट केला आहे, त्याच्यामध्ये माझं एक गाणं आहे. त्याच्यानंतर 8-2-75 नावाचा चित्रपट आहे, त्याच्यात मी एक गाणं केलेलं आहे. आणि असे अनेक चित्रपट आहेत. पण आता हे लेटेस्ट. ह्या सर्व चित्रपटांमधलं एखादं गाणं जर पिकअप करायला सांगेन की जे गाणं तुझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. मुश्किल आहे ना, कठीण असा हा प्रश्न, पण मी तरीही विचारतो हा प्रश्न सर्वांना की एक गाणं की जितूराज हे गाणं माझी जागीर आहे. मला आता जे लेटेस्ट मी गाणं केलंय मन बेभान नावाचं ते जास्त आवडतं सगळ्यात, कारण रिलीज आहे. आणि मुसाफिरा नावाच्या चित्रपटमध्ये ते गाणं आलेलं होतं. आता फेब्रुवारीमध्येच चित्रपट रिलीज झाला.
आणि ते गाणं असं आहे की जे मराठीसाठी मे बी मला असं वाटतं की थोडं फ्युचरिस्टिक आहे. त्याच्यामध्ये आजची जी मराठी गाणी आहेत त्यांच्या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर हे गाणं फ्युचरिस्टिक आहे का? कारण त्याच्यामध्ये जे अरेंजमेंट युज केलेली आहे, त्याचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन आणि अरेंजमेंट जनरली मराठीमध्ये कोणी युज नाही करत. तर त्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंटेशन मी युज केलं त्या गाण्यामध्ये. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या गाण्यामध्ये कॅपॅसिटी. आम्ही सगळी जी माय माऊली साधी माणसं आहोत, आम्ही आजकाल हे ऐकतो की सर्व गाणी जी आहेत त्यांना कम्प्युटराईज करतात, ऑटोमेशन, ऑटो ट्यून करतात वगैरे वगैरे. हे किती सत्य किती असत्य? ऍक्च्युअली मी आता तुम्हाला एकदम फ्रँक सांगतो की ऑटो ट्यून किंवा इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटरवर करणं हा गुन्हा नाही आहे. आणि ती एक फॅसिलिटी, एक टूल आहे एखाद्या म्युझिशियनसाठी की तो घरात बसल्या बसल्या कम्प्युटरवरती त्याचं अख्खं म्युझिक क्रिएट करतो. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो की सर्फिराचं जे गाणं मी केलेलं आहे ते मी घरात बसून एका ठिकाणी बसून केलेलं आहे. त्याच्यात फक्त इन्स्ट्रुमेंट जो ढोलक वापरलेला आहे तो एक फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, बाकी सगळं कम्प्युटराइज साऊंड आहे. एकही त्याच्यामधलं साऊंड बाकी ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंट नाहीये. आणि हे म्हणजे काय म्हणता येईल, अपकमिंग कंपोजर्स, म्युझिक प्रोड्युसर्ससाठी हे खूप चांगलं टूल आहे. इट्स अ बून. आणि ही खूप सपोर्ट सिस्टीम म्हणता येईल की मला माझ्या डोक्यात एखादा थॉट असेल तर मी तर इमिजिएटली प्रिंट करू शकतो तिथे, इमिजिएटली मी तिथे काहीतरी कंपोज करू शकतो. आणि एक टेक्निकल सांगायचं झालं तर ऑटोट्यूनला बरेचसे सिंगर्स म्हणतात अरे ऑटोट्यून काय करतो. तर ऍक्च्युअली टेक्निकली समजून घ्यायला पाहिजे की जे कुठले इन्स्ट्रुमेंट आता आजूबाजूला वाजतात ते डिजिटली परफेक्टली प्रोग्राम्ड आहेत, डिजिटली परफेक्टली सॅम्पल्ड आहेत, त्या पिच परफेक्ट आहेत. आपण ह्युमन आहोत आणि ह्युमन मध्ये ऑफकोर्स एरर असणार, काही ना काहीतरी मिस्टेक्स असणार. तर जेव्हा आपण त्या रेफरन्सनी, परफेक्टच्या रेफरन्सनी इम्परफेक्ट ऐकतो तेव्हा आपला आवाज बेसूर वाटायला लागतो. मग ते फिक्स करण्यासाठी एक छोटस ते टूल, ऑटोट्यून हे टूल आलेलं आहे. इन अ वे यू आर सेइंग की हे नुकसान नाही, पण ह्याच्यामुळे नोकऱ्या गेल्या नाही का? म्हणजे मध्यमवर्गीय म्हणजे चाकरमान्यांचा प्रश्न. आता ऑटोट्यून केल्यामुळे त्याने फक्त तबला ना, या सर्फिराच्या गाण्यामध्ये फक्त तबला ढोलक फक्त लाईव्ह, हे फक्त, बाकी सगळं तुझ्या कम्प्युटरने केलेलं आहे. तर त्याच्यामुळे कित्येक लोकांचे जॉब्स गेले ना. हो ते आहे. पण असं पण आहे की जसं मी अपकमिंग कंपोजर आहे आणि माझ्याकडे एवढे काय म्हणते फायनान्शियल सपोर्ट नाही आहे एवढा की मी लाखांमध्ये खर्च करून माझं इन्स्ट्रुमेंटेशन करू शकेन गाण्यासाठी, जस्ट टू प्रेझेंट अ सॉन्ग. राईट. तर ते माझ्यासाठी सुद्धा एक खूप चांगलं टूल आहे, माझ्यासाठी खूप त्या प्रकारे एक आशीर्वाद झाला. आणि म्हणून इंडिव्हिज्युअल कंपोजर्स बाहेर येतात, म्हणून सिंगल्सचा दौर सुरू झाला आणि तुझ्यासारखी लोक सक्सेसफुल होत आहेत. पण मी हे पण नक्की सांगेन, जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळेल आणि जेव्हा माझ्याकडे फायनान्शियल सपोर्ट असेल या सगळ्या इन्स्ट्रुमेंटेशनसाठी, तर मला स्वतःला संगीतकार म्हणून सगळ्या गोष्टी लाईव्ह करायला जास्त आवडते. म्हणजे संपूर्णतः आम्ही एआयच्या हाती सोपवलेली नाही. कारण ह्युमन एरर जो किंवा ह्युमन कॉन्ट्रीब्युशन जे गाण्यामध्ये येईल ना, ते कम्प्युटर नाही आणू शकत, जो केव्हा आला पाहिजे. म्हणजे मी ते उदाहरण वापरणार आहे तुमच्यासाठी. जे दीदी लता मंगेशकरांची गाणी ऐकतात, इंस्टाग्रामवर एक रील आहे, ती आता हट करून पाहायची तुम्ही, की जिथे दीदी राज कपूर बरोबर एक गाणं रेकॉर्ड करतायत आणि त्या गाण्यामध्ये चिठ्ठी गाणं आणि दीदी थोड्या चुकल्या होत्या आणि राज कपूरही बसल्या त्या रेकॉर्डिंगला, आणि कसं दीदी स्वतःची चूक सांगते आणि पुन्हा गाणं रेकॉर्ड करते. म्हणजे तो जो गोडवा आहे की दीदींची चूक दीदी सुधारते, हा गोडवा येणाऱ्या जनरेशनला कळणार नाही. म्हणजे तो गोडवा तुम्ही राखून ठेवला पाहिजे आमच्यासाठी, आणि जे तुमच्या हातामध्ये आहे. हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे त्याच्याने तुमच्यासारख्या कंपोजर सिंगर्सला किती फरक पडला आहे की नाही पडला? मी अजून एआय मध्ये काही काम केलेलं नाहीये. ओके. पण मी हे नक्की सांगेन की एआय मध्ये मी काही एआय साईट्सला व्हिजिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये मला एक चांगली साईट, 2-3 साईट सापडल्या मला की ज्याच्यामध्ये जे ऑलरेडी रिलीज सॉंग्स आहेत त्याचे तुम्हाला वेगवेगळे ट्रॅक्स ते काढून देतात. म्हणजे मी व्होकल रिमूव्ह करून टाकू शकतो आणि मी अभ्यास करू शकतो की ओके हे हिट गाणं आहे आणि या हिट गाण्यामध्ये कुठलं इन्स्ट्रुमेंट त्यांनी युज केलंय, काय प्रकारचं त्यांनी वापर त्याच्यामध्ये युज केलेली आहेत, आणि त्यानुसार मी माझं काय म्हणेल अभ्यास करू शकतो. हे एक चांगला पॉझिटिव्ह त्याच्यामधला भाग आहे. पण आता ऑफकोर्स तुम्ही बघता की एआय मुळे अनेक सिंगर्सला क्लोन केलं जातं, अनेक सिंगर्सला त्यांची म्हणजे काय म्हणता येईल, मी त्या आता जो कल्की चित्रपट आलाय त्या कल्की चित्रपटाबद्दल इतक्या स्टोरीज आहेत त्या एआय मुळे, ज्या मी सांगू शकतो त्या पुन्हा कोणत्या तरी एका पॉडकास्टला सांगेन, इथे नाही. तर ती एक गोष्ट मला खूप चांगली वाटली आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी, आणि म्हणजे जे आता म्हणता येईल की माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे त्याचा जर मला अभ्यास करायचा तर ते टूल माझ्यासाठी नक्कीच हेल्पफुल आहे. खूप सारे उभरते हुए संगीतकार, माझा हा टिपिकल क्वेश्चन असतो सर्वांना की सर्व जे उभरते हुए संगीतकार, गीतकार, सिंगर्स असतील
त्यांना ह्या आता टू एन एक्सटेंट कामयाब गीतकार संगीतकार अजून भरपूर मंजिले पाना बाकी आहे, त्याचं काय मेसेज असेल उभरत्या भुवयाला? मला एक फक्त तुम्हाला सांगायचं की मी माझ्या आयुष्यात जे मला जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठलं पण गाणं किंवा कुठलं पण काही पण तुम्ही म्युझिकल एखादी काही क्रिएशन करत असाल ते सच्च्या मनाने करा. ओके. सच्च्या मनाने केल्यानंतर त्याची धार इतकी असते की ते काही पण कापत जाऊ शकतं. वा. आणि कुठले पण ते ऑब्स्टॅकल कापत जाऊ शकतं. आणि त्यांनी मीटरची अख्खी आत्ताच्या इथे रिव्हिजन क्लास केली होती, त्या मीटरला फॉलो करा. जर तुम्ही हा व्हिडिओ इथून पाहताय फॉरवर्ड करून तर पुन्हा मागे जा. त्याने एक संपूर्ण माझ्याबरोबर रिव्हिजन क्लास केली म्युझिकच्या मीटरची, ती मीटर फॉलो करा, त्याचा फायदा होईल नक्कीच. ऑफकोर्स तुम्ही जसं त्याला काही रूल नाहीये, म्हणजे आपल्याकडे रेहमान सर आहेत की जे सगळे रूल्स तोडतात प्रत्येक गाण्यामध्ये, आणि शेवटी तुमचा सेन्स त्याला काय रिस्पॉन्ड करतोय, तुम्हाला ते आवडतंय का नाही, स्वतःवरती विश्वास ठेवा. मला विवादास्पद प्रश्न विचारायला आवडेल, तुझी परमिशन हो असेल? नक्की. कारण तू रेहमानचं नाव घेऊन यू वॉक्ड इन टू इट. तर अजय अतुल आणि अला रखा रेहमान ह्या दोन्ही कंपोजर्स मध्ये तुझे फेवरेट कोण आहेत? अरे बापरे. मी त्याला विचारून प्रश्न विचारला बरं का. सो कॉन्ट्रोवर्शियल आहे, पुढे कदाचित त्यांच्यावर काम करायची संधी येईल. यू कॅन प्रेज बोथ ऑफ देम ऑल्सो. नाही, दोघांनाही स्किप नाही करू शकत. ओके. आणि दोघंही काय म्हणता येईल माझ्या म्युझिकल सेन्स डेव्हलप होण्याचा एक इंटिग्रल पार्ट आहे. वा. जसं आपण म्हणजे मी साथिया किंवा जे जुने सगळे चित्रपट आहेत त्या काळामध्ये त्यांनी सरांनी म्हणजे रेहमान सरांनी जे काम करून ठेवलेलं आहे ना ते इतकं फ्युचरिस्टिक आहे की आज जरी तुम्ही रेडिओवरती ते गाणं लावलं, मी म्हणतो ते माझ्या शो, आज जरी तुम्ही त्यांची कुठली पण गाणी फ्रेश वाटतो तरी ते साऊंड फ्रेश आहे. राईट. आणि त्याचं कंपोजिशन, त्याची अरेंजमेंट, त्याचं प्रोग्रामिंग त्यांनी इतकं फ्युचरिस्टिक करून ठेवलेलं आहे की जे मला नाही वाटत कोणी दुसरा करू शकतो. जे तू प्रयत्न करतोय. हा, जे मी प्रयत्न. अजय अतुल बद्दल काय बोलशील? आणि अजय अतुल या मोठ्या संगीतकारांनी जे मराठी मातीतलं संगीत जे पूर्ण जगापर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ आहे. सिम्फनी ऑर्केस्ट्रापर्यंत घेऊन गेले. येस. तिथे ते मराठी गाणी करायला लागलं, जे भारताच्या संगीत इतिहासामध्ये केव्हाच झालेलं नाहीये. म्हणजे मी असं काही भेदभाव नाही करत, पण बरीच वर्ष आपण जर बघितलं तर पंजाबी म्युझिकचा पगडा हिंदी म्युझिक वरती जास्त होता. भेदभाव काय, मी माझ्या शो वरती बोलतो पंजाबी म्युझिक फॅक्टरी, सर्व संगीतामध्ये पंजाबीचं बोलबाला आहे, विच इज ओके. पण ह्या दोघांनी ते त्या सगळ्याला छेद देऊन आपलं मराठी मातीतलं जे सगळं फोक संगीत आहे, जे मराठी आपण म्हणू शकतो, त्या सगळ्याला जगापर्यंत त्यांनी. मी माझ्या लाईव्ह शोज मध्ये हे म्हणत असतो की संपूर्ण संगीत जो आहे एस्पेशली बॉलिवूडचा तो पंजाबी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी झालेला आहे, विच इज ओके. त्याचा स्वतःची मजा आहे. पण त्याच्यामध्ये म्हणजे त्या काळामध्ये राहूनही अजय अतुलने मराठमोळ्या संगीताला आंतरराष्ट्रीय जामा जसा म्हणतो तो दिलेला आहे, तो क्रेडिबल आहे. येस. आणि मी त्याचं उलट पण हे सांगतो की मराठीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आतापर्यंत मला नाही वाटत त्यांच्या एवढं कोणी फेमस मराठीमधले संगीतकार झालेले आहेत. म्हणजे ऑफकोर्स हृदयनाथजी आहेत किंवा त्यांच्याबद्दल आपण कमेंट नाही करू शकत, ते ग्रेटच आहेत. पण त्यानंतरचा एक मधला पिरियड होता त्याच्यामध्ये इंटरनॅशनल साऊंड आणि मराठी म्युझिक हे एकत्र करून आणणारे ते दोघं आहेत. त्यामुळे आमच्यासारखा जे नवीन संगीतकार आहेत त्यांना सुद्धा, आता मी तुम्हाला एक हे सांगतो की लोकांना संगीतकार म्हणजे काही नाही माहितीये. आम्हाला एक हे होतं की अजय अतुल जे करतात ना ते असं झालंय का तुझ्या बरोबर? ते मी करतो, अक्षरशः झालंय. अरे देवा लक्ष ठेवा प्लीज. लिसे हे पुन्हा ऐका बरं का, की अजूनही कित्येक अशी लोक असेल ज्यांना माहित नाही संगीतकार म्हणजे काय. बरोबर सांगा सगळ्यांना. जसं म्हणजे आता एखाद्या मैफिलमध्ये गेलात किंवा गणपती आलेत घरी आणि भेटायला गेलात नातेवाईकांना, त्यांना मी बोलतो मी म्युझिक कंपोजर आहे, म्युझिक डिरेक्टर आहे. अच्छा, म्हणजे काय करता आता तुम्ही उत्तर काय देता? तर मग तेव्हा म्हणतात की अजय अतुल जशी गाणी संगीतबद्ध करतात ना तशी मी काही गाणी संगीतबद्ध करतो आणि मी संगीतकार आहे. हे दोघं आहेत, मी एकटा करतो. हे फार सुंदर झालं. आणि हे म्हणताना त्याच्या चेहऱ्याचे डिंपल पुन्हा समोर आलेत. माहित नाही त्याची गर्लफ्रेंड किंवा पर्सनल प्रश्न आहे, लग्न झालंय नाही? अच्छा, म्हणजे गर्लफ्रेंड बायको वहिनी, सॉरी माफ करा, माहित नव्हतं. म्हणजे वहिनीने पसंती दाखवली त्याच्यामध्ये डिंपल्स का कितना हात आहे. वहिनींना कोणतं गाणं फेवरेट वाटतं ह्या सर्व गाण्यांमध्ये? नाव काय? मी वहिनी बोलतोय. मृदुल नाव आहे. मृदुल, सुंदर नाव आहे. आणि तिचं फेवरेट बापरे, तिची फेवरेट बरीच आहेत आणि ती माझी फर्स्ट लिस्नर आहे. त्यामुळे तिला जर गाणं नाही आवडलं तर ती एकदा ऐकल्यानंतर ते गाणं नाहीच ऐकत काही. इतकं? पण जर आवडलं तर मग ती मला मागते की मला व्हॉट्सअपला पाठव.
तर ऑफकोर्स सर्फिराचं गाणं तिचं फेवरेट आहे. तिने अनेक वेळा ते लूपवरती ऐकलेलं आहे आणि ते गाणं 3 वर्षापूर्वी करून आम्ही लूपवरती ऐकून सुद्धा ती अजूनही स्पॉटिफाय अजून लूपवरती. तर ते तिचं गाणं एक फेवरेट. म्हणजे सगळ्यात मोठी क्रिटिक घरीच आहे आणि प्रशंसा करणारी घरीच आहे. याच्याशिवाय सर्फिरा शिवाय कोणतं गाणं तिला? सर्फिरा शिवाय मी मराठीमध्ये काही गाणी केले जी काही अनरिलीज आहेत, काही रिलीज आहेत. तर त्याच्यातलं एक तुला पाहता म्हणून गाण्याचे अनरिलीज आहे, ते तिला खूप आवडतं. वी विल वेट फॉर द रिलीज. आणि मग आम्ही मृदूला फोन करू एकदा आणि गायला सांगू. तिला गाता येत नाही, ती खूप चांगली लिस्नर आहे, पण तिला कान तयार आहे. तुझ्यासाठी लिस्नर जास्त महत्वाचं आहे. बाय द वे दॅट इज मुंबई. सुहित अभ्यंकर म्हणजे अभिजात मराठी संगीतामध्ये आजचा संगीतकार, आजचा सिंगर, ज्याने मीटर याच्याबद्दल सुंदर ट्रेनिंग क्लास केलेली आहे. माझ्या लाईव्ह शो मध्ये फार मजा आली. गणपती बाप्पा मोरया, सुहित अभ्यंकर आणि भरपूर प्रगती. पुन्हा स्टुडिओला आम्ही बोलू तुमच्या गणपतीच्या गाण्यांबरोबर. नक्की. हे 2 गाणी केव्हापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे? एक गाणं लगेचच आता पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये येईल, पहिल्या 10 दिवसांमध्ये येईल. आणि दुसरं गाणं सुद्धा पुढच्या 2 आठवड्यांनी येईल साधारण. गणेशोत्सवाच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर झाला तुम्हाला एक मेसेज कर व्हॉट्सअप, लेट यू अ फोन इंटरव्ह्यू त्या गाण्यांबद्दल. दॅट इज सुहित अभ्यंकर. सुहितचा अर्थ काय? चांगलं हित, सुहित. सु अधिक सुंदर म्हणतो. जितुराज, काय वाह्यात प्रश्न होता. म्हणजे फक्त मी संधी समास केलं असतं, वेगळं झालं असतं, उत्तर मिळालं असतं. सुहित अभ्यंकर विथ जितुराज ऑन मिर्ची. थँक्यू सुहित. वन्स अगेन गणपती बाप्पा मोरया. 98.3 मिर्चीवर इट्स हॉट. गणपती बाप्पा मोरया.